अध्यात्म कसा आता तुम्ही मोबाईल सुरू केला, माझा मोबाईल समजून घ्या सायन्स सर्व तरुण पिढी, माझा मोबाईल एअरटेलचा आहे, मी लावला आणि जिओला अटॅच झाला. होते काय? एअरटेल ते जिओ ते तंबाखूवाला स्त्रीलंपट बेवडा फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच होते. बेवडा इथं टिकूच शकत नाही, त्याला भेटत नाही. अरे 91.1 FM ती फ्रिक्वेन्सी जोडली की बरोबर तीच चॅनल लागते की नाही. एक निव्वळ बदमाश आहे आणि एक UPSC ची तयारी करतो, दोघं फारच मित्र आहेत. शक्यच नाहीये. हे सायन्स आहे, हेच अध्यात्म आहे. माऊली बरोबर आहे ना, हेच अध्यात्म आहे. आम्हाला हे सायन्स समजावं लागेल, कार्यकारण भाव सिद्धांत समजावं लागेल, कर्म सिद्धांत समजावं लागेल की आज हम क्या कर रहे, आज आमची पिढी काय करत आहे, आम्ही आमच्या पिढीसाठी काय करत आहे, आम्ही पिढीसाठी कोणतं ताट वळून देत आहे, कोणतं उद्दिष्ट देत आहे, कोणतं ध्येय देत आहे, की तो 5 वर्षात आपला मुलगा कुठे होईल, 10 वर्षात आपली मुलगी कुठे राहील, काय शिक्षण घेतलेलं असेल, कशी घडलेली असेल, ती हीच घडणार नाही तर ती. अरे बाबा, आमच्याकडे इतके विकृत प्रकरण येतात, इतके प्रकरण येतात की तुम्ही विचार नाही करू शकत. आणि आई वडील घेऊन येतात, सर मुलाला दिलं, ते मोबाईल दिला, वाढदिवस होता, कितीत होता, 10वीत. एवढा मोठा महागीचा मोबाईल कशाला दिला? 10,000 रुपये महिन्यानं लोकांच्याकडे कामाला, व्याजात काय ते इंटरेस्ट, EMI वर घेतला मोबाईल, बर्थडेला गिफ्ट दिला, तूही बिघड. त्यालाही समजत नाही, अजून काहीच नाही, आकलनच नाही काय आहे ते, किती खतरनाक आहे हे ओळखा. काल रात्रीच गेली एक मुलगी, तिची बहीण पण 2 वेळा पडून गेली. काल गेली एक मुलगी. हे तुम्हाला शिकावं लागेल. माया बहिणी, मी तुम्हाला एवढं म्हणजे हे सांगतो की मर्डर 2 आहेत आणि 32 मुली पळून गेलेल्या मागच्या, मायनर, मोठ्या वेगळ्या. काय चाललंय? कुठं फेल्युअर आहे आमचं? तुम्ही कधी जबरदस्ती करणार आहे का कोणाला की तू संन्यास घे? सर्व तरुण तरुणी आहे का? आई वडील कधी संन्यास घे म्हणतात, जबरदस्ती करणार आहेत? नाही. मग तुम्हाला एवढी कशाची घाई आहे? कुछ बनो यार, कंधे पे स्टार लगाओ, कुछ बन के दिखाओ. पोरी काय फिरतील तुमच्या मागं? पोरीचे बाप फिरतील हे काय बायोडाटा. तुम्ही बनवून दाखवा ना. तेव्हा खरं हे जेव्हा येईल, हे स्पिरिट या तरुण तरुणींमध्ये आलं पाहिजे. म्हणजे आज आम्ही कोण आहो, आज आम्ही विद्यार्थी आहो, आज आम्ही घडत आहो, स्वतःला तयार करत आहो, आमचं लग्नाचं वय झालेलं नाही. हे आई वडिलांनीही त्या आपल्या मुला मुलींसोबत बोलावं लागेल. आपलं कुटुंब जर चांगलं राहिलं, आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार असले तर मग चिंता नाही. मग संत्रा लावला तर काय येणार? संत्राच येणार, दर्जेदार संत्रा येणार. कुदरत का कानून कभी भेद नाही करता, कभी भेद नाही करता. आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो, भेद कसा असते. अग्नीचा गुणधर्म काय? अग्नी जळणे आणि जाळणे, बरोबर आहे ना. आगीचा गोळा घेतला, मी इथं ठेवला, थोड्या वेळाने उचलला, इथलं वातावरण कसं झालं? टेम्परेचर गरम झालं ना. बर्फाचा गुणधर्म शीतल होणे, शीतलता देणे. हा बर्फाचा तुकडा घेतला, इथं ठेवला, थोड्या वेळानं हा उचलला, आजूबाजूचं वातावरण टेम्परेचर कसं झालं? थंड झालं. स्वभाव आहे त्याचा, वो स्वभाव को बदलने. अग्नि का गुणधर्म है जलना और जलाना. वो जहां भी जाएंगी वो जलाएंगी. वाईट व्यक्ती, व्यर्थ बडबड करणारा, वाचाळ, कोणाबद्दल टीका टिप्पणी, घाणघाण बोलणारा, तो कुठं प्रिय होईल का कोणासोबत गेला तर? एखादा व्यक्ती प्रेमळ, दया माया आहे ना, हे जर तो हे करतो, कुठेही गेले की त्याचा स्वभाव हवा असा, या स्वभावाचा या गुणांचाही स्वभाव हाच आहे. म्हणून हे गुण महत्वाचे आहेत. हे गुण कसे डेव्हलप होतील हे सत्संगामध्ये सांगितलं की नाही आम्ही पूर्ण वेळ संन्यासी राहू शकत. थोडा वेळ संन्यास इथे यायचं, सत्संगात यायचं, चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि मग अब तो थेरॉटिकल सीख लिया, अब जीवन में उतरने का. थिअरी समजली, आम्हाला मार्ग समजला की असा असा मार्ग आहे.
जीवन जगण्याचा आदर्श मार्ग, चांगला मार्ग, सुकर मार्ग, सोपा मार्ग असा असा आहे, असं आहे. काय आहे धर्म बा? धर्माची व्याख्या मला मी हे जो दोहा म्हणतो तो दोहा ऐका, मन लावून ऐका. माझ्या जीवनावरही या दोह्याचा खूप परिणाम झालेला आहे. धर्म न हिंदू बोध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. इतका सोपा आहे, इतकी सोपी व्याख्या आहे. काय कन्फ्युजन मध्ये आहोत. बाकी जे आहे वो सब बाकी याला कर्मकांड म्हणा. सिंपल